गुजरात की आंखों का तारा सापुतारा। नखरे यौवन सा यह ज्वारा, नाम है इसका सापुतारा। अपने डगमग से इतराता, भूको यू दिखिनी दिखलाता। मानो निशेष रमणीयता से प्रकृतीने इसका रूप सवारा। अरे हो आश्चर्य वाटेल ना, पण ही कोणा प्रेयसीवर लिहिलेली कविता नाही। ही कविता आहे एका नयनरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणजे सापुतारावर खुश होऊन लिहिलेली एका निसर्गप्रेमी कवीची कविता आहे। गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर पर्वतांमध्ये वसलेल्या सापुताराला गुजरातचे रत्नजडित मुकुट किंवा क्राउनिंग ग्लोरीची उपमा दिली तरी त्यात अतिशयोक्ती नाही। दोन्ही बाजूने दाट जंगलामधून चाललेल्या गाडीवर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घेत आपण सापुतारा येथे पोहोचतो। सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्ता असा आहे। साप उतार म्हणजेच सापाचे निवासस्थान। वृद्ध लोक येथील इतिहास सांगताना म्हणतात की प्राचीन काळात येथे सर्पगंगा नदी वाहत होती, ज्याला बांध घालून तळे बांधण्यात आले। उत्सवाच्या दिवशी अद्यापही आदिवासी लोक या तळ्यावर येऊन सापाची पूजा करतात। महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची सुमारे 3600 फूट आहे। सापुतारा म्हणजे नागांचे निवासस्थान। सापुताराच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे नाग आढळून येतात। त्यांना पाहायला अनेक पर्यटक आणि सर्पमित्र सापुताऱ्याला भेट देतात। हे सह्याद्री पर्वतांच्या रांगेत डांग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे। सापुतारा हे ठिकाण नाशिकपासून 80 किलोमीटर आहे। येथे येण्यासाठी तुम्ही नाशिक, पिंपळगाव, बसवंत, वणी, सापुतारा या रूटने येऊ शकतात। समोर दिसणाऱ्या गेटमधून आपण प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सोडून आपण गुजरात राज्यात पोहोचू। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत माळुदे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहे सापुतारा या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी। चला बघूया सापुतारा कसा आहे ते। फायनली आपण पोहोचलो आहे सुंदर अशा सापुतारा हिल स्टेशनवरती। आल्यानंतर आपले स्वागत सुंदर अशा पाण्याच्या कारंज्याने होते। तसेच येथे अनेक पंचतारांकित 5 स्टार हॉटेल पाहावयास मिळतात। सापुतारा हिल स्टेशनमधील रस्ते अतिशय सुंदर, स्वच्छ आणि उत्कृष्ट प्रतीचे आहेत। तसेच सभोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहून मन अतिशय भारावून जाते। इथून दिसणारा सभोवतालचा व सनसेट पॉइंटचा विहंगम नजारा डोळ्याचे पारणे फिरतो। सापुतारा हे जरी थंड हवेचे ठिकाण असले तरी येथील वातावरण वर्षभर नेहमी उल्हासदायक असते, त्यामुळे आपण वर्षभरात येथे कधीही येऊ शकतात। आता आपण आलो आहे सापुताऱ्याच्या सर्वात फेमस टेबल पॉईंटवरती। यालाच ॲडव्हेंचर पॉईंट पण असेही म्हणतात। येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी काही ना काही ॲक्टिव्हिटी आहे। तुम्ही येथे लहान मोटरसायकल चालू शकता, सायकल चालू शकता, तसेच हॉर्स रायडिंग करू शकतात, कॅमल राईड्स करू शकतात। येथे तुम्ही अनेक पॉईंट बघू शकतात। तसेच तुम्ही येथे असलेल्या डांगी आदिवासी संगीताचाही आस्वाद घेऊ शकतात। व्ह्यू पॉईंटवरून दिसणारे सापुतारा लेक अतिशय सुंदर व मनमोहक आहे। टेबल पॉईंटवरती रोपवे पण बनवलेला आहे। रोपवेने तुम्ही टेबल पॉईंटवरून सनसेट पॉईंटपर्यंत जाऊ शकतात। येथे एका माणसाचे 77 रुपये घेतले जातात। टेबल पॉईंटवरून दिसणारा सुंदर असा नजारा मन मोहून टाकतो। टेबल पॉईंटवरून खाली आल्यानंतर नवीन होणारे सुंदर मंदिर आपणास पाहावयास मिळते। गर्द झाडीतून जाणारा हा सापासारखा वळण घेणारा रस्ता आपले मन
अतिशय मोहून घेतो. असं वाटतं की या रस्त्याने नेहमी प्रवास करत राहावं. पुढे आल्यानंतर आपणास पोर्ट ऑथॉरिटी ऑफ गुजरातची भव्य इमारत पाहावयास मिळते. तसेच आपण येथे अनेक स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकतात. तेथून पुढे आल्यानंतर आपल्याला सापुतारा स्पोर्ट कॉम्प्लेक्स पाहावयास मिळते. आता आपण पोचलो आहे लेक गार्डन मध्ये. गार्डन अतिशय सुंदर, स्वच्छ आणि क्लीन आहे. त्यामुळे मन अतिशय प्रसन्न होते. तसेच सभोवताली अनेक वृक्ष पाहावयास मिळतात. गार्डन मध्ये अनेक प्राण्यांचे स्टॅच्यू आपणास पाहावयास मिळतात. गार्डन मध्ये फिरण्यासाठी एक सुंदर रस्ता बनवला आहे. त्या मार्गे आपण संपूर्ण गार्डनचा फेरफटका मारू शकतो. तसेच बसण्यासाठी अनेक ठिकठिकाणी पॉइंट बनवले आहेत. तेथे आपण आराम पण करू शकतो. हे विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडांचे सुस्थितीत असलेले उद्यान आहे. हे सापुताऱ्याच्या मुख्य आकर्षणापैकी एक आहे. आता आपण चाललो आहे सापुतारा मार्केटमधून सापुतारा लेककडे. सभोवताली अनेक दुकाने आपणास पाहावयास मिळतात. तसे पाहता संपूर्ण सापुताराच निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पण येथे असलेला सापुतारा लेक पाहून तुम्ही थक्क व्हाल. सापुताऱ्याला येऊन तुम्ही सापुतारा लेकमध्ये बोटिंग नाही जर केली तर तुमची सापुतारा ट्रिप ही अधुरी समजली जाईल. बोटिंग करण्यासाठी 50 रुपये पर पर्सन घेतले जातात. पुढे आल्यानंतर रस्त्याने ही लहान मुलांची अगीन गाडी आपणास पाहावयास मिळते. आता आपण पोचलो आहे सापुतारा पॅराग्लायडिंग पॉइंटवरती. पॅराग्लायडिंग करण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 2000 रुपये द्यावे लागतात. आता आपण आलो आहे सापुतारा म्युझियममध्ये. सापुतारा संग्रहालयात तुम्हाला डांग जमातीच्या चालीरीती, पोशाख आणि इतिहास पाहावयास मिळतो. इथे तुम्हाला सापुताऱ्याचा नकाशा आणि दररोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू पाहावयास मिळतात. पुढे आल्यानंतर भांडी पाहावयास मिळतात. पुढे आल्यानंतर चित्रकला पाहावयास मिळते. तिथून पुढे आल्यानंतर काही मातीच्या वस्तू आपणास पाहावयास मिळतात. आता आपण म्युझियमच्या दुसऱ्या मजल्यावर आलो आहे. वरती आल्यानंतर उजव्या हाताला अतिशय सुंदर अशा पेंटिंग पाहावयास मिळतात. पुढे आल्यानंतर मातीच्या बनवलेल्या बैलांच्या मूर्त्या पाहावयास मिळतात. येथून आपणास म्युझियमचा अत्यंत सुंदर नजारा पाहावयास मिळतो. पुढे आल्यानंतर चांदीच्या साज शृंगार करण्याच्या अनेक वस्तू आपणास पाहावयास मिळतात.
पुढे आल्यानंतर आदिवासी लोकांचे अनेक संगीत वाद्य आपणास पाहावयास मिळतात. वाद्य पाहून आल्यानंतर पुढे आपणास आदिवासी लोकांची चित्रकला पाहावयास मिळते. पुढे मानवाची प्रगती कशी होत गेली हे स्टॅच्यूच्या मार्फत व चित्रांच्या मार्फत आपणास पाहावयास मिळते. पुढे आल्यानंतर आदिमानव वापरत असलेल्या अनेक वस्तू पाहावयास मिळतात. तिथून पुढे आल्यानंतर अनेक फोटो आपणास पाहावयास मिळतात. तिथून पुढे आल्यानंतर नाटकात वापरले जाणारे अनेक मुखवटे आपणास पाहावयास मिळतात. मुखवटे अतिशय सुंदर आणि नक्षीकाम केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.